नमस्कार मित्रांनो, मी रुपेश पवार. अंतरंग हा माझा पहिला काव्यसंग्रह. तो 2011 साली प्रकाशित झाला. त्यातील काही जीवनकाव्य मी आपल्यासमोर सादर करणार आहे. माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे कसं जगायचं. या कवितेची प्रस्तावना मी आपणास करणार नाही आहे. हे जीवनकाव्य आपणच समजून घ्यायचं आहे. तर मी माझ्या कवितेला सुरुवात करतो. कसं जगायचं. सांगा कसं जगायचं. सांगा कसं जगायचं. फुलांसारखं जगायचं की काट्यांसारखं जगायचं. सांगा कसं जगायचं. जगायचं फुलांसारखं. जगायचं फुलांसारखं. निर्मळ सात्विक सुगंधानं. निर्मळ सात्विक सुगंधानं की काट्यांसारखं खुपसत ढुपसत भोसत. सांगा कसं जगायचं. फुलांसारखं फुलायचं. फुलांसारखं फुलायचं. आनंदाने हसत जगायचं. फुलांसारखं फुलायचं. आनंदाने हसत जगायचं की काट्यांसारखं सलत रडत दुःख पदरी घ्यायचं. सांगा कसं जगायचं. फुलांसारखंच जगायचं. फुलांसारखंच जगायचं. आनंद द्यायचा घ्यायचा. फुलांसारखंच जगायचं. आनंद द्यायचा घ्यायचा. सुख दिले सुखच मिळते. सुख दिले सुखच मिळते. दुःख दिले दुःखच मिळते. म्हणून नाही जगायचं काट्यांसारखं. फुलांसारखंच जगायचं. हो अगदी असंच जगायचं. हो अगदी असंच जगायचं. धन्यवाद.